नमस्कार. वेलकम टू अर्चनाज दिव्य योगा स्टुडिओ. मी अर्चना. आज आपण करणार आहोत एक अतिशय प्रभावी आणि मनःशांती देणारे श्रीराम मार्गदर्शित ध्यान. हे ध्यान तुम्हाला मानसिक शांती, भावनिक संतुलन आणि अंतर्मनाशी जोडण्यास मदत करेल. व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चला आता ध्यान सुरू करूया. ध्यान सुरू करण्यापूर्वी आपण आरामदायक स्थितीत बसूया. तुम्ही खुर्चीवर, सोफ्यावर किंवा जमिनीवर सुखासनात बसू शकता. बसताना पाठ, मान आणि डोके सरळ ठेवा, परंतु शरीरावर कुठलाही ताण नका ठेवू. हात हलकेच मांडीवर ठेवा. हाताचे तळवे वर किंवा खाली जसे तुम्हाला सोयीचे वाटेल तसे ठेवा. जर तुम्ही खुर्चीवर बसला असाल तर पाय जमिनीवर पूर्ण टेकलेले ठेवा आणि जर जमिनीवर बसला असाल तर शरीर स्थिर आणि आरामदायक स्थितीत ठेवा. आता डोळे अलगद मिटा आणि स्वतःला पूर्णपणे रिलॅक्स होऊ द्या. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. आता आपले संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर आणा. आता आपण प्रभू श्रीरामांच्या प्रार्थनेसाठी हाताची नमस्कार स्थिती घेऊयात. हाताची नमस्कार मुद्रा. आपल्यासमोर धनुर्धारी, शांत आणि तेजस्वी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचे दिव्य स्वरूप आहे अशी कल्पना करा. त्यांच्यासोबत माता सीता, लक्ष्मण आणि हनुमानजी आहेत. त्यांच्या कृपेने एक दिव्य संरक्षण कवच आपल्याभोवती तयार झाले आहे. पूर्ण श्रद्धा, प्रेम आणि समर्पण भावनेने आजच्या या श्रीराम ध्यान साधनेला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला श्रीरामांचा मंत्र म्हणूयात. तुम्ही माझ्यासोबत बोलू शकता. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. ओम शांती शांती शांती. आता आपल्या मनाला हळूहळू एका दिव्य प्रवासावर घेऊन जाऊया. स्वतःला अयोध्या नगरीच्या प्रवेशद्वारावर उभ्या असल्याचा अनुभव घ्या. सूर्याची कोवळी किरणे संपूर्ण नगरीवर पसरलेली आहेत. हवा थंड, स्वच्छ आणि प्रसन्न आहे. दोन्ही बाजूंना सुंदर पारंपरिक घरे दिसत आहे. घरांच्या अंगणात ताज्या फुलांचा सुगंध दरवळत आहे. कुठेतरी दूर घंटानाद आणि रामनामाचा गजर हलकासा ऐकू येत आहे. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. आता आपण हळूहळू त्या रस्त्यावरून पुढे चाललो आहोत. प्रत्येक पावलागणिक मन अधिक शांत आणि हलके होत आहे. आपल्या चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य आहे, तर मनात भक्ती आणि समाधान आहे. दूरवर एक भव्य आणि तेजस्वी मंदिर आता दिसू लागले आहे. ते म्हणजे प्रभू श्रीरामांचे दिव्य मंदिर. आता आपण हळूहळू त्या मंदिराच्या जवळ पोहोचलो आहोत. मंदिराचे उंच कळस जणू आकाशाला स्पर्श करत आहेत. सोन्याचा कळस सूर्यप्रकाशात तेजाने चमकत आहे. मंदिराच्या भिंतींवर सुंदर कोरीवकाम केलेलं आहे.
जणू रामायणातील प्रसंग जिवंत झाल्यासारखे भासत आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मोठी घंटा लटकलेली आहे आणि आपण ती घंटा अलगद वाजवतो. त्या नादाने, घंटानादाने संपूर्ण वातावरण पवित्र आणि स्पंदित झालं आहे. आता आपण हळूहळू पायऱ्या चढत आहोत. प्रत्येक पायरीसोबत मन अधिक भक्तिमय होत आहे. मंदिरात प्रवेश करताच आपल्याला धूप, चंदन आणि फुलांचा मंद सुगंध जाणवतो आहे. त्या मंदिरातील मंद प्रकाश, दीपांची ज्योत आणि मंत्रांचा गुंज जणू आपल्याला पूर्णपणे त्या गुंजाने वेढून घेतलेला आहे. आता आपण गाभाऱ्याजवळ पोचलो आहोत. आपल्यासमोर प्रभू श्रीरामांचे तेजस्वी, शांत आणि दिव्य रूप आहे. त्यांच्या बाजूला माता सीता, लक्ष्मण आणि चरणी हनुमंत नम्रतेने बसलेले आहेत. त्यांच्या डोळ्यांमध्ये करुणा, प्रेम आणि संरक्षणाची भावना आहे. प्रभू श्रीरामांच्या दिव्य दर्शनाने आपले मन पूर्णपणे शांत, स्थिर आणि आनंदी झाले आहे. अगदी भक्तिभावाने आपण आता प्रभू श्रीरामांना नमस्कार करतो आहोत आणि त्या दिव्य ऊर्जेत स्वतःला पूर्णपणे समर्पित करत आहोत. प्रभू श्रीरामांचे तेजस्वी आणि शांत रूप आपल्या मनाला जणू स्पर्श करत आहे. तोच एक पुजारी आपल्याला फुलांची सुंदर थाळी देतात आणि त्या फुलांचा मंद सुगंध आपल्या मनाला प्रसन्न करत आहे. आपण प्रेमाने आणि श्रद्धेने एक एक फूल प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण करत आहोत. प्रत्येक अर्पणासोबत आपले मन अधिक शांत, स्थिर आणि निर्मळ होत आहे. आपले संपूर्ण मन आनंदाने आणि चैतन्याने भरून गेले आहे. आपल्या डोळ्यात आनंदाश्रू अलगद दाटून आले आहेत आणि त्या अश्रूंमध्ये भक्ती, कृतज्ञता आणि प्रेम भरलेलं आहे. त्या क्षणी प्रभू श्रीराम जणू आपल्या दिशेने प्रेमाने पाहत आहेत आणि आपल्याला आशीर्वाद देत आहे. त्या आशीर्वादाची दिव्य ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीरावर पसरत आहे आणि आपण पूर्णपणे सुरक्षित, शांत आणि धन्य झालो आहोत. आता श्रीरामांच्या मंत्र साधनेला सुरुवात करूयात. मनातल्या मनात जप म्हणायचा आहे. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 श्रीराम जय राम, जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आता मंत्रजाप थांबवूया. काही क्षण या स्थितीत बसायचं आहे. मंत्राचा नाद अजूनही आपल्या अंतर्मनात हलकासा गुंजत आहे. त्याची अनुभूती घेऊया. संपूर्ण शरीरात मंत्रजापाचा सूक्ष्म स्पंदन, दिव्य कंपन जाणवत आहेत. अगदी डोक्यापासून पायापर्यंत एक असीम शांततेची लहर पसरली आहे. मन पूर्णपणे शांत आणि स्थिर झालेलं आहे. विचार हळूहळू थांबत आहेत. आता फक्त आणि फक्त असीम शांतता आहे. एक गहन शांतता. या शांततेत आपण पूर्णपणे विलीन होऊन गेलेलो आहोत आणि हळूहळू आपण सत चित आनंद या दिव्य अवस्थेत प्रवेश करीत आहोत. सत चित आनंद. सत म्हणजे शाश्वत सत्य, चित म्हणजे शुद्ध चेतना आणि आनंद म्हणजे न संपणारा आनंद. सच्चित आनंद ही अवस्था शब्दांच्या पलीकडची आहे. इथे कोणताही विचार नाही, कोणतीही चिंता नाही. फक्त शुद्ध अस्तित्व, शुद्ध जाणीव आणि गहन निरंतर आनंद. आणि या दिव्य आनंदाच्या दिव्य अनुभवात आपण स्थिर होत आहोत. पूर्णपणे शांत, पूर्णपणे जागृत आणि पूर्णपणे आनंदमयी. आता हळूहळू श्वासाकडे लक्ष आणूया. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. आणि आता सावकाश हाताची मुद्रा सोडून दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर चोळूयात. छान गरम होईपर्यंत एकमेकांवर रब करा आणि सावकाश हातातली जी ऊर्जा आहे ती आपल्या डोळ्यांना द्या आणि सावकाश डोळ्यांची उघडझाप करत आपल्या हाताकडे बघत अलगद डोळे उघडूयात. हरिओम. या पवित्र साधनेसाठी कृतज्ञता व्यक्त करूया. प्रभू श्रीरामांची कृपा आपल्यावर सदैव राहो. आपल्या जीवनात शांती, प्रेम आणि धर्म नांदो. श्रीराम जय राम जय जय राम. हरिओम.